उद्या घरगुती गणपती विसर्जन होणार आहे, मात्र हे विसर्जन पंचगंगा नदी पात्रात करू नये अशा पद्धतीचं आवाहन आहे ते कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। मात्र याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे, कारण जर या ठिकाणी बघितलं वर्षभर ही पंचगंगा नदी प्रदूषित होत असते, तिकडे कोण लक्ष देत नाही आणि आता मात्र गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी प्रदूषणाचं कारण सांगितलं जातं अशा पद्धतीचा आरोप आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। खरं तर पंचगंगा नदीपात्राकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती अशा पद्धतीने बॅरिकेड्स आहेत ते तयार केलेले आहेत, पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे। मात्र याच ठिकाणी येऊन आता सगळे हिंदुत्ववादी संघटना आहेत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, त्यांनी अशा पद्धतीचा दावा केलाय की हे सगळे बॅरिकेड्स आहेत ते आम्ही उद्या या ठिकाणी येऊन काढणार आहे, कारण वर्षभर पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष दिलं जात नाही। केवळ हिंदूंचा सण आला की मात्र पंचगंगा प्रदूषणाची आठवण या प्रशासनाला येते अशा पद्धतीचा आरोप आहे तो त्यांनी केलेला आहे। आणि उद्या इथून सगळे बॅरिकेड्स आहेत ते आम्ही हटवणार आणि बाप्पाचं जे पारंपरिक पद्धतीनं विसर्जन केलं जाते वाहत्या पाण्यामध्ये, तशा पद्धतीनं बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन आम्ही वाहत्या पाण्यामध्ये करणार असा पद्धतीचा निर्धार आहे तो या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।